तर आज आपण शिकणार आहोत हे सुंदर असे गजरे कसे बनवायचे। गजरे बनवण्यासाठी मी घेतला आहे हा ग्रीन कलरचा यान, हा व्हाईट कलरचा यान, हा कटर आणि ही निडल। आपले यान आहेत गंगा ॲक्रेलिक 4 प्लाय यान आणि त्याच्यासाठी मी हा यूज केला आहे 3.5 mm चा निडल। तर चला सुरू करूयात। आता आपल्याला ह्या ग्रीन कलरच्या याननी 6 चेन बनवून घ्यायच्यात। त्या चेनने आपण पहिल्यांदा हे पेटल्स बनवून घेणार आहोत, लीफ बनवून घेणार आहोत। 3 4 5 आणि 6। आता आपण 6 चेन केल्यानंतर पहिली चेन स्किप करून सेकंड चेन मध्ये आपल्याला करायचा एक सिंगल क्रोशिया, पुन्हा सेकंड मध्ये करायचा एक हाफ डबल क्रोशिया आणि थर्ड मध्ये करायचा एक डबल क्रोशिया। पुन्हा नेक्स्ट मध्ये आपण करायचं एक हाफ डबल क्रोशिया आणि नेक्स्ट मध्ये करायचे सिंगल क्रोशिया। ठीक आहे, हे आपले लीफच्या एक साइड कंप्लीट झाली। आता नेक्स्ट साइडला आपल्याला हा जो उरलेला धागा आहे तो सोबत घेऊन काम करायचं आहे। ह्या गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशिया करायचा आहे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशिया, पुन्हा एक डबल क्रोशिया, पुन्हा एक हाफ डबल क्रोशिया आणि एक सिंगल क्रोशिया। ठीक आहे, तर हे आपलं असं लीफ तयार झालंय। आता हा जो राहिलेला धागा आहे तो लगेच कट करून घ्यायचा आणि या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायची। हे आपलं एक साईडचं लीफ तयार आहे, हे असं। ठीक आहे, आता आपण करायच्यात 80 चेन। जर तुम्हाला मोठा गजरा हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा चेन करून सुद्धा करू शकतात। जर तुम्हाला या बेसिक स्टिचेसचा व्हिडिओ पाहायचा असेल ना तर ह्याच्या आधीचे व्हिडिओज पहा, त्याच्यामध्ये मी सगळ्या बेसिक स्टिचेस कव्हर अप करून घेतल्या आहेत। ठीक आहे, 80 चेन झाल्यानंतर धागा असा लगेच कट करू नका, आपलं वर्क कंप्लीट झाल्यानंतर कट करायचा। ठीक आहे, हे असं एक पेटल झालं आहे, एक लीफ झालं आहे
आणि ह्या अशा आपण 80 चेन करून घेतल्यात. आता आपल्याला हा जो बांधायसाठी गॅप ठेवला आहे तो आय थिंक मी 20 चेनचा ठेवला आहे. तसा सेम 20 चेन आपण काउंट करून घेऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. 20 चेनच्या गॅपनंतर इथून आपल्याला आपलं काम चालू करायचं आहे. त्याच्यासाठी व्हाईट कलर घेते. आपण वेगवेगळे कलर यूज करून सुद्धा असे गजरे बनवू शकता, जसं की येल्लो किंवा रेड, मरून. ठीक आहे. आता आपल्याला हा व्हाईट कलर ॲड करायचा ह्याच्यामध्ये आणि करायची एक चेन आणि पाठून असं फिट करून घ्यायचे जेणेकरून वर्ग आपला चांगलं होईल. ठीक आहे. आता आपल्याला करायच्या 3 चेन. आता एक झाली आहे, 2 आणि ही 3 चेन झाल्यानंतर एक हाफ डबल क्रोशिया करायचा आहे. सेम 2 हाफ डबल क्रोशिया सेम स्टिचमध्येच करायचे आहेत. 3 हाफ डबल क्रोशिया आणि 4 हाफ डबल क्रोशिया, 5 हाफ डबल क्रोशिया. तर ह्याच्यामध्ये मी केलेत 5 हाफ डबल क्रोशिया. आपल्याकडे टोटल 6 लूप शिल्लक आहेत. ठीक आहे. तर आता आपण या 6 लूपमधून यान काढून घेणार आहोत. ठीक आहे. इथे पाठी असं बोट लावायचं जेणेकरून हा फुगीर भाग बनेल आणि करायच्यात 3 चेन. 3 चेन झाल्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे, लाईक दिस. ठीक आहे. तर आता आपलं हे एक कळी म्हणू शकता, पाकळी म्हणू शकता. ठीक आहे. तर ही आपली एक तयार झाली आहे. आता सेकंडसाठी आपल्याला काय करायचं आहे, सेकंड चेनमध्ये आपल्याला निडल घालायचे आणि पूर्ण वर्क आपण हा धागा सोबत घेऊनच करणार आहोत. ठीक आहे. हा धागा सोबत घेऊन एक स्लिप स्टिच करून घ्यायची. ठीक आहे. आणि नंतर त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये पण एक स्लिप स्टिच करून घ्यायची. ठीक आहे. पुन्हा आपल्याला करायच्यात 3 चेन, 1 2 आणि 3. ह्या 3 चेन झाल्यानंतर जसं आपण ह्या पॅटर्नमध्ये केलं होतं 5 हाफ डबल क्रोशिया, तसंच ह्या चेनमध्ये ह्या स्टिचमध्ये पण आपल्याला 5 हाफ डबल क्रोशिया करायचे आहेत. ठीक आहे. 1 2 3 4 आणि हा लास्ट 5. ठीक आहे. पुन्हा आपलं हे जे मिडल फिंगर आहे ती इथे पाठी पकडून हा भाग असा वरती करायचा आहे. ठीक आहे. आणि आपल्याकडे पुन्हा आता हे 6 लूप आहेत दिसतात, त्याच्यातून आपल्याला यान बाहेर काढून घ्यायचं आहे आणि करायच्या 3 चेन, 1 2 3 आणि सेम चेन किंवा सेम स्टिचमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे, ही अशी. ठीक आहे. बघू शकता आपले असे पॅटर्न्स तयार झालेत, कळे तयार झाली आहे. आता आपल्याला सेम पॅटर्नचा यूज करून मी टोटल ह्या गजऱ्यामध्ये आपण काउंट करूयात. आता मी विसरले.
32 मी अशा कळ्या बनवून घेतल्यात. तर आपल्याला सेम 32 कळ्या बनवून घ्यायच्यात. ठीक आहे, ह्या पूर्ण ज्या आपण 80 चेन बनवल्यात. तर मी फटाफट अजून तुम्हाला 2 कळ्या दाखवते कशा बनवायच्या आणि मग मी लास्ट बनलेलं दाखवते. ठीक आहे, आता हे झालं आपलं सेकंड. थर्डमध्ये करताना आपल्याला नेक्स्ट चेनमध्ये हा धागा सोबत घेऊन काम करायचं आहे. करायची एक स्लिप स्टिच आणि अजून एक स्लिप स्टिच आणि करायच्या 3 चेन. ठीक आहे, सॉरी हा कॅमेरा हलतोय जरा. पुन्हा ह्याच्यामध्ये 5 हाफ डबल क्रोशिया करायचे आहेत. 2 3 4 आणि 5. ठीक आहे, आता पुन्हा आपल्याकडे हे 6 लूप आहेत. ह्या 6 लूपमधून बाहेर काढायचं आहे आणि 1 2 3 चेन करून हा स्लिप स्टिच करून पॅक करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे 3 झाले. सेम प्रोसेस यूज करून आता बाकीचे तुम्ही करून घ्या. तर मी हा असा गजरा पूर्ण बनवून घेतला आहे. ठीक आहे, आता जसं आपण हे 20 चेन सोडल्या होत्या तशा मी पुढे 20 चेन बनवल्यात आणि जसं हे आपण पॅटर्न बनवलं होतं सेम प्रोसेस करून हे पॅटर्न बनवून घेतलं. ठीक आहे, तर असा काहीसा गजरा तयार झाला आहे. आता याला सेट करण्यासाठी ना जास्त काही मेहनत नाही आहे. हा प्रॉपर असा फिरवून घ्यायचा. ठीक आहे, हा असा फिरवल्यानंतर सेट होऊन जातो. ठीक आहे, खूप सुंदर असे गजरे तयार झालेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि कॉमेंटमध्ये हे पण सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल बघायला आवडेल किंवा काय शिकायला आवडेल. आणि आपल्या इन्स्टाच्या ID पण फॉलो करा आणि प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू.